देवीला मरणातून वाचवणारी आई म्हणतात. भक्त कोणत्या प्रकारच्या नवसासाठी आणि समस्यांसाठी इथं प्रामुख्याने येतात? आता तुम्ही बरोबर विचारलं. मग ते देवीला मरणात वाचवणार त्यावेळेला गाव होतं, ते तलाव होतं, त्या गावाच्या पुढे तिथे गोड पाणी होतं, बाजूला खारं पाणी, कारण का बेट होतं. त्या बेटावर संपूर्ण चारी बाजूला पाणी होतं आणि ते पाणी खारं होतं आणि मध्ये फक्त त्या देवीच्या समोर एक गोडं पाणी होतं. त्यातनं ते लोक पाणी पिऊन ते आपले जीवन जगायचे. आणि कधी वादळ आला, पाऊस आला का ते पाणी मग ते मिक्स व्हायचं, खारं पाणी आणि गोडं पाणी मिक्स व्हायचं आणि मग ते जलजंतू त्यातनं रोग निर्माण व्हायचे. ते कॉलेरा ते किंवा प्लेग असे ते म्हणतात ना कांजाण्या, देवीचे रोग ते त्यावेळेला तयार होते ते. आणि ते देवी पण ते काही अभिषेक करून लोक पाणी प्यायचे आणि मग जीव वाचवायचे. काय बाबा देवीच्यामुळे आपण वाचलो म्हणून ते देवी मरणातनं मृत्यूतनं बाहेर काढणारी देवी मरू आई म्हणून. पहिला हिचं नाव जरीमरी होतं. आता आमच्या रेकॉर्डला आहे तिचं नाव जरीमरी. जरीमरी हा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ग्रामदेवता आहे म्हणून सगळीकडे फेमस आहे. प्रत्येक गावात तुम्ही गेलं तर जरीमरीचं मंदिर असतं, काही मरुआईचं मंदिर असतं. तसं गाव होतं, त्या गावची मरुबाई मंदिर आहे. मरुआई देवी आहे, लोकांचं कल्याण करणारी आहे, लोकांचं रक्षण करणारी आहे. हे रक्षक देवता आहे. म्हणजे या गावात एक गावाचं रक्षण करणारे, समाजाचं रक्षण करणारी रक्षक देवता आहे.